नमस्कार मैत्रिणींनो. तर मी तुम्हाला आज ना जुन्या नोटा पहिल्या म्हणजे आपल्या ह्याच्या 84च्या म्हणजे 90-95 दशकातल्या नोटा, कारण आताच्या मुलांना नाही माहिती. पण माझ्या मिस्टरांनी ना खूप वर्षापासून त्यांनी साठवून ठेवलेल्या आहेत बघा. खूप म्हणजे खूप वर्षापासून. मी तर बघते असं, तर माझ्या लग्नाला 26 वर्ष झाली तेव्हापासून बघते. पण त्यांनी जिथं जाईल ना दुसऱ्या म्हणजे राज्यात कुठं, आता पहिलं लाईनच्या गाडीवर होतं तेव्हा जाईल तिथं, तिथून पैसे आणलं की त्यांनी साठवून ठेवायचे. आणि भरपूर आहेत बरं का त्यांच्याकडे असे. तर मी तुम्हाला दाखवते कसे आहेत ते. हे बघा, हे जुना ₹1. ही जुना ₹1ची नोट आणि त्या नवीन नोट आहेत ना, आणि भरपूर आहेत बरं का अशा. पण त्यांनी व्यवस्थित पॅक करून ठेवल्यात, कारण मी तुम्हाला उलगडून नाही दाखवू शकत, कारण त्यांनी कॅरी बॅगमध्ये पॅक करून ठेवलंय जेणेकरून खराब होणे म्हणून. आणि हे जुने ₹2 आहेत बघा मैत्रिणींनो. हे जुने ₹5 आहेत. ही जुनी 10ची नोट आहे. ही आपली आता चालूची नवीन 10ची नोट आहे. ही पण 20चीच नोट आहे, पण आता ही चालूचीच आहे, पण तरी पण त्यांनी तशीच ठेवली. हो का, ही 50ची, ही पण आता चालूलाच आहे. ही 100ची आणि हो का, ही जुनी 500ची नोट आहे मैत्रिणींनो. केवढी मोठी नोट आहे बघा. आणि आताची 500ची नोट किती छोटी असते ती पण तुम्हाला मी दाखवते. आणि हे मैत्रिणींनो, इकडे बघा, हे 5चा ठोकळा आहे बघा. केवढा मोठा आहे हा 5चा ठोकळा. हे बघा, पहिले ₹5 केवढे मोठे होते ना, आता किती छोटे आहेत. आणि हे बघा, ₹20 म्हणजे 20 पैसे, 10 पैसे, 4 आणे, 8 आणे, 5 पैसे ही पहिली असायची बघा. कारण मी लहान होती ना, तर मला चांगलं आठवतंय. असं काय दुकानातनं काय खायला आणायचं म्हटलं ना, तर हे 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे, 4 आणि ₹1 द्यायची. पण आत्ताच्या मुलांना नाही माहिती, कारण आत्ताच्या मुलांना, बारक्या छोट्या लेकरांना दाखवायलाही त्यासाठी. आणि माझ्या दिराच्याही मुली आल्यात ना, सुट्टीला आल्या ना, ह्या घेऊन बसतात आणि विचारतात पैशाचं, की पहिलं असं होतं का, पहिलं तसं होतं का. त्यामुळं आम्ही त्यांना सांगत असतो. आणि ह्या पण दुसऱ्या ह्याच्यातल्याच नोट आहेत बघा. ह्यांची नावं मला नाही माहिती आता, तरी पण मी तुम्हाला दाखवते. आणि हे ज्यावर लिहिले बघा, हे काही ही केनियाची नोट आहे. आणि हे पण ह्याच्यावर पण नाही लिहिलेलं. आणि हे काही स्वित्झर्लंडची नोट आहे बघा. आणि हे बघा, ही आत्ताची 500ची, ही केवढी आहे. आणि हो का, ही केवढी बघा, ह्याच्या निम्मी पण नोट नाही ती. ही 786ची. आणि 786च्या पण नोटा त्यांनी भरपूर ठेवल्यात बरं का. त्यांनी 100च्या, 50च्या, 10च्या, 20च्या. हो का, 786 दिसले. हो का, ही 20ची पण 786चीच आहे. हो का, ही 100ची पण 786चीच आहे. बघितले, हे बघा. आणि आता तुम्हाला दुसरं दाखवते. एक मिनिट, इकडे ह्याच्यावर ठेवून. हे बघा, का भरपूर त्यांनी ठेवलेत हे करून. हो का, आणि सगळ्या ह्याच्यावर लिहिलंय बरं का त्यांनी मैत्रिणीनं. सगळ्या ह्याच्यावर का पाठीमागे नावं टाकलेत. हो का, स्वित्झर्लंडचं ₹10. हो काय, कसे आहेत ते. आणि त्यांनी ना, लहान मुलं कोण आली ना, म्हणजे माझे भाच्या वगैरे छोट्या, म्हणजे भाच्यांचे मुले वगैरे, तर त्यांना दाखवतात त्यांनी. हो काही युरोप खंड, भारतीय. हो काही सगळ्यांवर लिहिलंय त्यांनी. आता कारण कसं आहे, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला काढणार, परत त्यात ठेवणार, आणि मला त्यातनं परत ह्यात गेलं की त्यांनी ओरडतील. त्याच्यामुळे मी तुम्हाला वरूनच दाखवते. हे बघा, युरोप खंडचे. आणि भरपूर आहेत, अजून आहेत बरं काही पाकिट तुम्हाला दाखवते. बघा, आणि अशी पेटी अजून एक भरलेली आहे त्यांच्याकडं. अगदी व्यवस्थित त्यांनी पेटीत सगळं व्यवस्थित करून ठेवतात. आणि सगळं व्यवस्थित एका, आता मी कसं तर उचकले, पण मला व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे, नाही तर त्यांनी खूप ओरडतात मला. कारण ते आधीच म्हणतात मला, माझ्या वस्तूला तो हात लावत जाऊ नको. हो का, खूप छान. हो का, सगळं ठेवलेत बघा त्यांनी, सगळे पैसे ठेवलेत. हो का, हे अमेरिका देश. हो का, ही मॉरिशस. हो का, हे तर कसले बघा. हो का, हे बघा, गोल्डन आहे बघा. हे गोल्डन कॉईन म्हणते. हे युरोप खंड. बघा, हे 25 पैसे म्हणजे 4 आणे. हे आपल्या टायमिंगला होते बघा. त्या चिल्लरमध्ये नव्हते, तरी म्हटलंच मी. हे काही 4 आणे. हे का, 25 पैसे म्हणजे आपण त्याला 25 पैसेच म्हणायचे, पण आपण त्याला लहानपणी 4 आणे म्हणायचो. आणि तुम्हाला अजून दाखवते. आता तुम्ही म्हणताल ही ताई आता चालूला नोट आहे. होय मैत्रिणींनो, ही चालूला नोट आहे. पण ही आम्ही ना, दीपावळीचं लक्ष्मीपूजन असतं ना, त्यावेळेस ह्या नोटा आणि ह्या 20च्या नोटा मी लक्ष्मीपूजनला मी त्यांच्याकडून पूजायला घेते. आणि पूजून झाल्यानंतर आम्ही त्या पूजलेल्या नोटा आम्ही कधीच खर्च करत नाही मैत्रिणींनो. लक्ष्मीपूजन झाले की परत सगळ्या व्यवस्थित त्यांनी नोटा जुळवून व्यवस्थित हो का, असं कॅरी बॅगमध्ये पॅक करून ठेवतात. आणि ह्या पण लक्ष्मीपूजनच्याच नोटा असतात.
ह्या पण त्यांनी पूजन झाले की व्यवस्थित पॅक करून सगळ्या नोटा ठेवतात त्यांनी. आणि हे पैसे आम्ही कधी खर्च करत नाही मैत्रिणीनं. जे लक्ष्मीपूजन केले ना ते पैसे आम्ही कधीच खर्च करत नाही. तेच पैसे आम्ही महालक्ष्मीला पण पुजतो आणि लक्ष्मीपूजनला पण तेच पैसे पुजतो. त्याच्यामुळं आम्ही हे पैसे हाय असं कपाटात ठेवून टाकतो. आणि हे सगळं त्यांच्या नोटांचं कलेक्शन आहे मैत्रिणीनं. मलाच नक्की सांगा. हो काय इथं पण आहे. आता मी तुम्हाला एवढं सगळं नाही दाखवू शकत कारण काय झालं घरात धरायला कोण नाही माझ्याकडे मोबाईल. हो का तुम्हाला आता निवांत दाखवते बघा असं. हे बघा हे का आता मी तुम्हाला हे दाखवलं असं बरं ह्या पाकिटातनं काढून. पण परत मला त्यात ठेवता येणार नाही कारण जास्तच ते हे उठल. हे पण 786ची 500ची नोट आहे. हे पण 786चीच आहे बघा मैत्रिणीनं. त्यांच्याकडे 786च्या पण नोटा भरपूर आहेत बरं का. अजून त्यांचं भरपूर आहे. त्यांची फाईलच आहे अशी एक. आणि त्यात त्यांनी व्यवस्थित आणि त्याला छोटंसं कुलूप केलं आहे त्यांनी जेणेकरून त्याला कोणी हात लावू नये म्हणून. कारण ते मला म्हणतात मी जवळजवळ 30-35 वर्षाच्या पुढं झालं मी हे पैसे सांभाळून ठेवतोय. त्यामुळं मग त्यांचा विश्वास बसत नाही. आतासुद्धा मला ना सगळं झाल्यानंतर अगदी त्यांनी जसं ठेवलं तसं मला व्यवस्थित ठेवावं लागेल मैत्रिणीनं. नाहीतर मग काय खरंच नाही बघा माझं. बघा हे मात्र पैसे मला आणि हे अजून आहेत बरं का पैसे. हे मला ती डबी सापडना झाली त्यांची मोठी डबी आहे ही ह्या म्हणजे 5 पैसे 10 पैशाची कारण भरपूर आहेत हे पैसे. पण मला वर जेवढे दिसले तेवढेच मी घेतलेत पण हे भरपूर आहेत. आणि मला सांगा मैत्रिणींनो तुम्ही पण लहानपणी बघितले असतील ना 5 पैसे 10 पैसे. तर मला व्हिडिओमध्ये किंवा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही की आम्ही ताई आमच्या पण टायमिंगला 5 पैसे 10 पैसे होते. आणि 5 पैशाचं 10 पैशाचं गोळ्या किती यायच्या चॉकलेट किती यायची हे पण मला नक्की जरूर सांगा मैत्रिणींनो. हे 10चा कॉईन आहे बरं का. हे आपल्या दुर्गा माता बघा दिसतोय का तुम्हाला व्यवस्थित बघा आहे का. आणि हे अरब देशातले आहेत बरं का हे का हे पण. आणि हे आपल्या स्वर्गीय इंदिरा गांधी त्यांचा कॉईन आहे हा बघा. मी तर तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करते बरं का मैत्रिणींनो. पण तुम्ही समजून घ्या कारण एका हातात मी मोबाईल धरला आणि एका हाताने मी तुम्हाला सगळं दाखवते. बघू मी एका दिवशी अजून निवांत माझ्या मिस्टरांना वेळ असेल ना त्यावेळेस ह्याच्यावरच एकदम छान व्हिडिओ मी बनवीन. अजून तुम्हाला दाखवते मी त्यांची पेटी मला छोटीशी सापडली. ह्या तर तुम्हाला मी दाखवलं स्वर्गीय इंदिरा गांधी. आणि ह्या 5चा कॉईन आहे बरं का मैत्रिणींनो बघा. हो का असं दाखवते आणि मी असं आपल्या हे ठेवते. आणि हे पण मी त्यांच्या पेटीतलं काढले बरं का. आता मला नाही माहिती हे राणी पण ही ह्यांना माहिती आहे बघा. हे कुठले तर राणीचं कॉईन आहेत बघा. हे हो का इथं राणीचा फोटो दिसतोय हो का. ही कितीचा कॉईन आहे ती पण मला माहीत नाही मैत्रिणीनं. पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते हो का. हो का ही पण राणीच आहे बघा कुठली तरी दिसते. आता तुम्हाला उलटं दिसते का सवाशी दिसते मला माहीत नाही. पण मी तर बऱ्यापैकी तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मैत्रिणीनं. आणि हे बघा ही त्यांची पेटी. मी आता त्यांचा ड्रावर उघडून बघितला तर हे दिसलं का किती कॉईन आहेत मैत्रिणीनं सांगा. आता मला ह्यातलं तर खरंच तुम्हाला सांगते मला ह्यातलं खरंच कशाची नावं मला माहीत नाहीत. पण कुठल्या देशातलं काय पण ह्यांना सगळं माहीत आहे. ह्यानी जर असते ना तर अगदी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं असतं. पण हे गेलेत बसचं काम करायला त्याच्यामुळे मला माहीत नाही. नाहीतर तुम्हाला काही बघा. आणि हे पण दुसऱ्या ह्याच्यातलेच आहेत ना राज्यातलेच आहेत बघा काहीतरी दुसऱ्या. हे बघा भरपूर आहेत बघा भरपूर आहेत. अजून आहेत अशा छोट्या छोट्या पेट्या त्यांच्याकडे. पण आता ते मला सांगता येईना तुम्हाला नाहीतर ना अगदी व्यवस्थित सांगितलं असतं बघा. हे बघा हो का हे तर तुम्ही बघितलंच. हे बघा हे देश बेल्जियमचा आहे. कितीचा कॉईन आहे काय माहिती बघा. एक कॉईन म्हणतात बघा. ही देश बेल्जियमचा एक कॉईन आहे आणि भारतीय त्याचे 44 रुपये होतात वाटतं काहीतरी. हे जेव्हा काही लिहिलेलं आहे कारण ह्यांनी जेव्हा लहान मुलांना हे दाखवतात ना तेव्हा त्याच्यावरचं बरोबर त्यांनी लिहूनच ठेवलेलं आहे हो का. मैत्रिणींनो मी तर तुम्हाला सगळे जुने पैसे दाखवलेच म्हणजे चालूच्या पण नोटा दाखवल्या आणि जुन्या पण मी तुम्हाला दाखवलेत नोटा. कारण पहिले 5 पैसे 10 पैसे असायचे. पहिले 1 रुपयाची नोट असायची 2 रुपयाची नोट असायची 5 रुपयाची नोट असायची. तर मला माझ्या म्हणजे मी ज्याचा व्हिडिओ बनवला ना आता नोटांचा तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही पण ते पैसे पहिले लहानपणी बघितलेत का. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा. धन्यवाद.